हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल तृप्तीज फार्माकी. तर लास्ट पार्टमध्ये आपण युनिट ऑपरेशन्समधलं साईज रिडक्शन बघितलं, त्यामध्ये बॉल मिल पाहिलं. अशा प्रकारे साईज रिडक्शन हे कंप्लीट झालं. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे साईज सेपरेशन. साईज सेपरेशन शब्दातच अर्थ आहे. सेपरेशन म्हणजे काय की वेगवेगळं करणं. तर वेगवेगळ्या साईजचे पार्टिकल्स वेगवेगळे करणं म्हणजे साईज सेपरेशन. साईज सेपरेशन इज अ युनिट ऑपरेशन दॅट इन्व्हॉल्व्स द सेपरेशन ऑफ मिक्सचर ऑफ various size particles into two or more portions by means of sieving surfaces. तर साईज सेपरेशन काय आहे? युनिट ऑपरेशन आहे ज्यामध्ये वेगवेगळे मिक्सचर्स जे असतात त्याच्यातल्या वेगवेगळ्या साईजच्या पार्टिकल्सला सेपरेट केलं जातं. मग ते 2 or more म्हणजेच 2 किंवा 2पेक्षा अधिक पोर्शन्समध्ये डिवाइड केलं जातं बाय सिविंग. सिविंग म्हणजे काय की चाळणी असते ना, तशा प्रकारे ते सेपरेट केले जातात. साईज सेपरेशन इज परफॉर्म्ड बाय प्रोसेसेस नोन ॲज सिविंग, सिफ्टिंग, सेग्रिगेशन एटसेट्रा. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने साईज सेपरेशन केलं जातं. Granular mixtures separate according to particle size when shaken, with large particles rising, a phenomenon termed the Brazil nut effect. According to particle size च्या पार्टिकल साईजला शेक केल्यानंतर त्यांना ग्रॅन्युलर मिक्सचर्सला सेपरेट केलं जातं. त्याच्यामध्ये लार्ज पार्टिकल्स असतात आणि त्याला काय म्हणतात? ब्राझील नट इफेक्ट. आता आपण बघूया डेफिनेशन ऑफ साईज सेपरेशन. साईज सेपरेशन इज डिफाइंड ॲज अ फार्मास्युटिकल प्रोसेस बाय विच पार्टिकल्स ऑफ डिफरंट साइजेस आर सेपरेटेड फ्रॉम अ मिक्सचर टू क्लासिफाय देम इनटू फ्रॅक्शन्स बेस्ड ऑन साईज. साईज सेपरेशन म्हणजे फार्मास्युटिकल प्रोसेस आहे की ज्यामध्ये वेगवेगळ्या आकाराचे पार्टिकल्स हे सेपरेट वेगळे केले जातात, जेणेकरून त्यांना वेगवेगळ्या फ्रॅक्शन्समध्ये क्लासिफाय केलं जाऊ शकतं त्यांच्या साईजनुसार. ऑब्जेक्टिव्ह to develop methods and techniques to characterize particles of irregular size and shape. तर साईज सेपरेशनमुळे काय होतं? त्याचे ऑब्जेक्टिव्ह काय आहेत? वेगवेगळ्या मेथड डेव्हलप करायच्या साईज सेपरेशनसाठी अँड कॅरेक्टराइज पार्टिकल्स ऑफ इरेग्युलर साईज अँड शेप. एखाद्या मिक्सचरमध्ये जर वेगवेगळ्या आकाराचे पार्टिकल्स असतील तर त्यांना वेगवेगळं करून घेण्यासाठी साईज सेपरेशन असतं. टू कॅरी आउट ग्रेडिंग ऑफ पावडर्स ऑर ग्रॅन्युल्स टू ऑब्टेन फ्रॅक्शन्स ऑफ नॅरो साईज रेंज. त्याच्यानंतर थर्ड आहे टू कंट्रोल साईज अँड अवॉइड व्हेरिएशन्स इन द मटेरियल. म्हणजे काय की एकाच आकाराचा एखादा मटेरियल तयार होण्यासाठी साईज सेपरेशन केलं जातं. टू क्लासिफाय मटेरियल्स इंटू डिफरंट साइजेस फॉर डिझायर्ड ॲप्लिकेशन. त्याच्या वेगवेगळ्या आकारानुसार त्यांचे ॲप्लिकेशन ठरवून त्यांना क्लासिफिकेशन करण्यासाठी साईज सेपरेशन असतं. टू एनहान्स परफॉर्मन्स, इफिकसी अँड स्टेबिलिटी ऑफ डोसेज फॉर्म्स. डोसेज फॉर्म्सची जो परफॉर्मन्स आहे तो वाढवण्यासाठी, त्याची इफिकसी वाढवण्यासाठी, स्टॅबिलिटी वाढवण्यासाठी साईज सेपरेशन करतात. टू जज युनिफॉर्मिटी इन मिक्सिंग मटेरियल्स अँड स्पेसिफाय क्वालिटी पॅरामीटर फॉर इंटरमिडिएट अँड फिनिश्ड डोसेज फॉर्म. तर एखाद्या मिक्सचरची मटेरियलची युनिफॉर्मिटी जज करण्यासाठी साईज सेपरेशन केलं जातं. नेक्स्ट आहे क्लासिफिकेशन ऑफ पावडर. तर पावडर जे साईज सेपरेशन केल्यानंतर वेगवेगळ्या आकाराचे पार्टिकल्स सेपरेट होतात. तर त्यांचं ते पावडर्स किंवा ते मटेरियल्सचं क्लासिफिकेशन
Standards for powders for pharmaceutical purposes are laid down principally in the Indian Pharmacopoeia, which states that the degree of coarseness or fineness of powder is differentiated and expressed by the size of the mesh of the sieve through which the powder is able to pass. वेगवेगळ्या प्रकारचे मेश असतात. मेश म्हणजेच काय, गाळणी असते. त्याच्यानुसार त्याचं क्लासिफिकेशन पावडर्सचं केलं जातं. तर ते ह्या चार्टमध्ये आहे. ग्रेड ऑफ पावडर म्हणजेच काय की तो कोणता प्रकार आहे पावडरचा तो. त्याच्यानंतर सिव्ह थ्रू विच ऑल पार्टिकल्स मस्ट पास, त्यामध्ये सिव्हचा नंबर आणि मेश ॲपर्चर म्हणजे त्या गाळणीची जी मेश ॲपर्चर म्हणजे काय, आता ही गाळणी आहे तर ही जी साईज आहे 1 स्क्वेअरची ते मेश ॲपर्चरमध्ये येते. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सिव्ह थ्रू विच नॉट मोर दॅन 40% ऑफ पार्टिकल्स पास, त्यातला सिव्ह नंबर आणि मेश ॲपर्चर. पहिला आहे कोर्स पावडर. तर कोर्स पावडर काय आहे, 10 नंबरची सिव्ह म्हणजेच गाळणी, त्यातनं पास होतात पार्टिकल्स आणि मेश ॲपर्चर त्याचा आहे 1.7 मिलीमीटर आणि नॉट मोर दॅन 40% ऑफ पार्टिकल्स पास म्हणजेच ती आहे सिव्ह 44 नंबरची, ज्याच्यामध्ये नाही होत ते पास आणि त्याचा मेश ॲपर्चर आहे 355 मायक्रोमीटर. मॉडरेटली कोर्स पावडर, सिव्ह नंबर 22, मेश ॲपर्चर 710 मायक्रोमीटर. आणि नेक्स्ट आहे सिव्ह नंबर 60 and mesh aperture 250 मायक्रोमीटर. थर्ड ग्रेड आहे पावडरची मॉडरेटली फाईन पावडर. त्याच्यामधनं 44 नंबरच्या सिव्हमधनं पास होतात आणि त्याचं मेश ॲपर्चर आहे 355 मायक्रोमीटर. नॉट मोर दॅन 40% पार्टिकल्स पास म्हणजेच कमी प्रमाणात पार्टिकल्स पास होतात, ते आहे 85 नंबरची सिव्ह आणि मेश ॲपर्चर 180 मायक्रोमीटर. नेक्स्ट ग्रेड ऑफ पावडर आहे फाईन पावडर, की ज्यामध्ये सिव्ह नंबर आहे 85, ज्यातनं ते पास होतात. त्याचे मेश ॲपर्चर आहे 180 मायक्रोमीटर. नेक्स्ट आहे फिफ्थ ग्रेड ऑफ पावडर इज व्हेरी फाईन पावडर. त्याचं मेश सिव्ह नंबर आहे 120 आणि मेश ॲपर्चर 125 मायक्रोमीटर. अशा प्रकारे क्लासिफिकेशन ऑफ पावडर आहे. तर हे झालं इंट्रोडक्शन, डेफिनेशन आणि त्यातलंच क्लासिफिकेशन ऑफ पावडर साईज सेपरेशनचं. नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघणार आहोत साईज सेपरेशनमधलं सायक्लोन सेपरेटर. त्याचं प्रिन्सिपल बघायचं आहे आपल्याला सायक्लोन सेपरेटरचं. त्याच्यानंतर कन्स्ट्रक्शन, वर्किंग आणि ॲप्लिकेशन्स.